26 नोव्हेंबर 2008 फक्त मुंबईलाच नव्हे तर अवघ्या देशाला हादरा देणारा दिवस। 10 दहशतवादी मुंबईत येतात, तेही पूर्ण तयारीनिशी। आपल्याकडे असलेल्या अत्याधुनिक शस्त्रांच्या साहाय्याने तब्बल 59 तास मुंबईला वेठीस धरलं जातं। ते 3 दिवस मुंबईकरांसाठी थरारक अनुभव ठरले। एव्हाना मुंबईकर आपल्या घरी परतले होते, तर काहींची पावलं घराकडे वळत होती। त्यांच्यासाठी तो नेहमीचाच दिवस होता। मात्र ही रात्र वैऱ्याची असेल याची पुसटशी कल्पना सुद्धा कुणाच्या मनात शिवली नाही। अशातच ते 10 दहशतवादी काळ बनून मुंबईवर येऊन धडकले। मुंबईचा सागरी किनारा त्यांना उतरण्यासाठी सुरक्षित होता। कुलाब्याच्या कफ परेड किनाऱ्यावर ते यमदूत उतरले। सोबत होतं मृत्यूचं सामान। योजना ठरलेली होती। गटागटानं ते दक्षिण मुंबईत पसरले। ताज, ओबेरॉय ही पंचतारांकित हॉटेल्स आणि सीएसटी रेल्वे स्थानक हे त्यांच्या हिटलिस्टवर होतं। थोड्याच वेळात सगळीकडे हाकार माजला। दहशतवाद्यांनी त्यांचा मोर्चा हळूहळू कामा हॉस्पिटलकडे वळवला। तिथेही त्यांनी हिंसाचाराचं थैमान घातलं। याही वेळी मुंबईत घुसण्यासाठी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गेच घुसखोरी केली। या हल्ल्यात मात्र त्यांनी पंचतारांकित हॉटेलला लक्ष केलं होतं। तसंच इस्रायली लोकांचा गेस्ट हाऊस असलेला नरिमन हाऊसही त्यांच्याकडून लक्ष झालं होतं। या रक्तपातामध्ये तब्बल 182 निरपराध लोकांचे बळी गेले। दहशतवाद्यांना काबूत करण्यासाठी सरकारनं लष्कराला पाचारण केलं, पण त्यालाही उशीर झाला होता। लष्करानं ताबा घेईपर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावेच लागले। संध्याकाळच्या वेळी गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात फिरायला जाणाऱ्यांनी मात्र त्या रात्री चांगलाच थरार अनुभवला। सगळीकडे केवळ गोळीबारांचेच आवाज कानावर थडकत होते। घटनास्थळावरून प्रसार माध्यमांनी केलेलं थेट प्रक्षेपण, प्रत्यक्ष घटनास्थळी तिथला थरार अनुभवणारे मुंबईकर, शिवाय हॉटेलमध्ये अडकलेले लोक सुखरूप बाहेर पडावेत म्हणून प्रार्थना करणारे त्यांचे नातेवाईक, हा सगळा सीन कुठल्या सिनेमा सेटवरचा नव्हता, तर ही दृश्य आहेत मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची। तब्बल 60 तास मुंबईकरांनी हा थरार अनुभवलाय। अमेरिकेतल्या FBI सुद्धा हा जगातला सगळ्यात मोठा हल्ला असल्याचं नमूद। दक्षिण मुंबईतल्या प्रमुख 3 ठिकाणांवरून सुरू असलेला हा हल्ला म्हणजे युद्धजन्य स्थिती असल्याची जाणीव होण्यासाठी 3 ते 4 तासांचा काळ लोटला। NSG आणि मरीन कमांडो आल्यानंतर दहशतवाद्यांकडे किती ताकदीची शस्त्र आहेत याचा अंदाज आला। रात्रीनंतर सगळे रस्ते सुनसान झाले। पोलिसांच्या गाड्या आणि अँब्युलन्सच्या सायरननं सगळ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला। आवाज फक्त गोळीबारांचे होते। अशातच 3 जिगरबाज अधिकारी गमावून बसल्याची बातमी आली आणि सगळ्यांच्याच मनात पुन्हा चर्र झालं। ATS प्रमुख हेमंत करकरे, ॲडिशनल CP अशोक कामटे आणि खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख विजय साळसकर शहीद झाले। दुसऱ्याच दिवशी कामटे यांच्या पुण्यातल्या अंत्ययात्रेत त्यांच्या मुलाच्या किंकाळ्या कामटे गेले त्याही पेक्षा सगळ्यात जास्त मन विषण्ण करून सोडणाऱ्या होत्या। NSGच्या कमांडोंची तर कडवी झुंज सुरू होती। कारवाईच्या गोंधळात राजकीय शेरेबाजी सुरू झाली। त्यातूनच जनतेच्या जीवापेक्षा राजकारणालाच महत्त्व देण्यात आमचे दिग्गज राजकारणी गुंतले होते। अशा परिस्थितीत सरकारमधले जबाबदार मंत्री मात्र बेजबाबदार विधानं करत होते। इतने बड़े शहर में एकाध हादसा हो जाता है, राजीनामा देने को तो कोई वजह ही नहीं है। अखेर जिगरबाज कमांडोंनी तब्बल 60 तासांच्या लढाईत दहशतवाद्यांना पाणी पाजलंच। दहशतवाद्यांना यमसदनी पाठवल्यानंतर बड्या दिलानं तिथं उपस्थित मुंबईकरांनी त्यांचं स्वागत केलं। भारत माता की जयच्या घोषणा दिल्या। मुंबईकरांनी दिलेली शाबासकी आणि मानसिक बळ हे कमांडोंना प्रेरणा देणारं होतं।
मुंबईवरील हल्ल्याचा थरार संपून 8 दिवस उलटत असताना आपली सुरक्षा व्यवस्था कशी सुस्त आहे याचा नमुना सगळ्यांनाच पाहायला मिळाला. तो म्हणजे सीएसटी स्टेशनवर पुन्हा एका बॅगमध्ये सापडलेल्या स्फोटकाच्या रूपाने. मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाब या अतिरेक्याला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आलं. पण हा लढा लढताना 16 जवानांना आपण गमावून बसलो होतो. अखेर या हल्ल्याच्या मागे पाकिस्तान असल्याच्या पुराव्यांना दुजोरा मिळू लागला. पण पाकिस्ताननं ही गोष्ट झिडकारली. तो प्रकार नेहमीचाच आहे. अजमल कसाब हा पाकिस्तानचा असल्याचं भारतानं पुरावे देऊनही पाकिस्ताननं त्याला मान्यता दिली नाही. पण अखेर पाकिस्तानमधल्या राजकीय सुंदोपसुंदीनं तिथल्या सरकारला खोटं पाडलं. जो अजमल कसाब है उनका जो गांव बताया गया था फरीदकोट में, वहां सारे इलाके को कॉर्डन ऑफ कर दिया गया था, काट दिया गया था. उनके माँ बाप को किसी को मिलने की इजाजत नहीं दी गई थी. तो आखिर क्यों ऐसा करने की जरूरत क्या? मुंबईवर झालेल्या हल्ल्यानं तब्बल 60 तास गुमान सगळी युद्धजन्य परिस्थिती पाहणाऱ्या जनतेनं मात्र उत्स्फूर्त उठाव केला आणि गेटवे ऑफ इंडियाच्या समोर जमलेल्या लाखो मुंबईकरांनी सगळ्याच राजकारण्यांना धारेवर धरलं. जनतेनं केलेल्या या उठावामुळे राजकारणी खडबडून जागे झाले. सरकारला पाय उतार व्हावं लागलं. केंद्रातल्या मंत्र्यांना आपली मंत्रीपदं सोडावी लागली. नोव्हेंबरमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि महिन्यापूर्वीच देशात दहशतवादी कारवाया करण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा हात आहे असं सांगून एटीएसनं खळबळ माजवून दिली होती. या सगळ्या तपासाचे प्रमुख होते मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एटीएस प्रमुख हेमंत करकरे. तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे कामं करतात, जे दहशतवादी कामं करतात, त्यांना धर्म नसतो. त्यांना आपण म्हटलं की हे हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम असं त्यांना धर्म नसतो. ते केवळ गुन्हेगार असतात आणि त्यांना समाज स्वास्थ्य बिघडवायचं असतं, त्यांना समाजाचा बॅलन्स घालवायचा असतो. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, स्वयंघोषित शंकराचार्य असलेल्या दयानंद पांडे आणि लष्कराच्या सेवेत असलेला कर्नल प्रसाद पुरोहित यांची नावं प्रमुख आरोपी म्हणून समोर आली. त्यांच्यासह 11 जण या कटात सहभागी असल्याचे पुरावे एटीएसनं उघड केले. शिवाय अभिनव भारत सारख्या हिंदुत्ववादी संघटनांचा यामध्ये हात असल्याचं समोर आल्यानंतर शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या सगळ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली. कोर्टाच्या आवारात या खटल्यात आरोपींवर पुष्पवृष्टी करण्याचे प्रकारही घडले. मालेगाव बॉम्बस्फोटाशी निगडीत सर्वच आरोपींना मोक्काही लावण्यात आला. हिंदुत्ववादाला दहशतवादाची उपमा देऊन हिणवू नका असा कांगावा करायला भाजपनं सुरुवात केली. पण या सगळ्या घडामोडीमध्ये सगळ्यात महत्वाची बाब समोर आली ती म्हणजे या स्फोटाच्या कटात लष्करातले माजी अधिकारी आणि सेवेत असलेला एक अधिकारी सहभागी होता. त्यामुळे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरचं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या स्फोटाचे धागेदोरे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजून कुणीही कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेला नाहीये. ही घटना अगदी वर्ष सरत असताना समोर आली. पण वर्षाच्या मध्यंतरीला म्हणजेच मे महिन्यात वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात स्फोट होण्यापूर्वी सर्व स्फोटकं पोलिसांनी ताब्यात घेतली. हे नाट्य संपत नाही तोच जून महिन्याच्या सुरुवातीलाच ठाण्याच्या गडकरी रंगायतन स्फोटानं हादरलं. यात सनातन संस्थेचा हात असल्याचं बोललं जात होतं. पण यावरून बराच वादंगही झाला. याला काही राजकीय पक्षांनी भगवा दहशतवाद म्हणून संबोधलं. त्यावरून शिवसेनेची अस्मिता जागृत झाली. साध्वीच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन बाळासाहेबांनी हिंदूंना केलं. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राजकीय उलथापालथ सुरूच आहे. त्यात आता या प्रकरणातल्या प्रत्येक आरोपींना एटीएस त्यांचा छळ करत असल्याचं न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितलं. त्यावरून मोठं वादळ उठलं. एकीकडे भगव्या दहशतवादाच्या मुद्द्यावरून साऱ्या देशात रान पेटलं असताना मात्र संसदेत बजरंग दल आणि हिंदू जागरण मंचावर बंदी घालण्याच्या मुद्द्यानं उचल खाल्ली. हिंदू आणि मुस्लिम दहशतवाद्यांमध्ये कोणत्याही पद्धतीचा दुटप्पीपणा नको अशी भूमिका कम्युनिस्ट पक्षानं घेतली. हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात हे रान उठलेलं असताना गडकरी रंगायतन स्फोटातला आरोपी रमेश गडकरी हा सनातन प्रभातचा साधक असल्याचं समोर आलं. पण या संस्थेनं तो साधक त्यांचा असल्याचं मान्य केलं. पण स्फोटाशी संबंध असल्याच्या मुद्द्यावरून मात्र त्यांनी हात झटकले. ठाण्याची घटना झालेली आहे बॉम्बस्फोटाची, ती पहिल्यांदा त्याचा आम्ही निषेध करतो. जो काही कोणी व्यक्ती आमच्या स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गांचा या बॉम्बस्फोटाशी संबंध जोडत असेल तर तो हास्यास्पद आहे. जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षण केंद्र असलेलं पिंक सिटी म्हणजेच जयपूर देखील मे महिन्यात बॉम्बस्फोटाच्या धक्क्यानं हादरून गेलं. केवळ 20 मिनिटात सारं शहर हादरून गेलं.
या भीषण बॉम्बस्फोटात 60 जण मारले गेले. जुलै महिन्यात बेंगलोरमध्ये लागोलाग 9 स्फोट झाले, तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी अहमदाबादही स्फोटाच्या मालिकेनं हादरून गेलं. या दोन्ही ठिकाणांच्या स्फोटांमध्ये 47 जणांना आपले प्राण गमवावे लागले. जुलै महिन्याच्या शेवटी सुरत शहरात 18 जिवंत बॉम्ब सापडल्यानं सगळ्यांच्या मनाचा थरकाप उडाला. हे दिवस सरत नाही, तोच सप्टेंबर महिन्यात देशाच्या राजधानीलाही बॉम्बस्फोटाचे धक्के बसले. दिल्लीतल्या 5 प्रमुख ठिकाणांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करून 20 निरपराध लोकांचा बळी घेतला. हे सारं स्फोटाचं तांडव सुरू असतानाच, वर्षभरापूर्वीच्या आठवणी ताज्या असतानाच मालेगावमध्ये स्फोट झाला. त्यात 3घांना आपले प्राण गमवावे लागले. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीला आसाम स्फोटानं हादरलं. सलग 13 बॉम्बस्फोटांमध्ये 66 लोकांना आपला जीव गमवावा लागला. ईशान्य भारतातला तो सर्वात भीषण बॉम्बस्फोट होता. या वर्षात देशात खूप हिंसेच्या घटना घडल्या. अनेक निरपराधांना आपले प्राण गमवावे लागले. देशात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचा बिमोड करण्यात सरकार कमी पडलं आणि अत्याधुनिक साधनं नसल्यानं सुरक्षा यंत्रणाही अपुरी पडत असल्याचं दिसलं. दहशतवादानं अवघ्या देशभरात धुमाकूळ घातलाय. कधी भगवा तर कधी हिरवा. मात्र यात भरडला जातोय तो सर्वसामान्य भारतीय आणि नुकसान होतंय ते देशाचं. मात्र याची कोणतीही फिकीर आपल्या राजकारण्यांना नाही. त्यामुळे या वेळेला जेव्हा दहशतवादी हल्ले झाले त्यावेळेला राजकारण्यांच्या खुर्चीखाली बॉम्बस्फोट झाले. काहींची सत्ता गेली तर काहींची खुर्ची. आणि या सगळ्या राजकारणाबद्दल सांगतोय आशिष दीक्षित. पहा फक्त IBN लोकमत.